नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा भेगडे. सर्वांना नमस्कार. माझं नाव राहुल परदेशी, उपकार्यकारी अभियंता, वडगाव महावितरण. साधारण 13 तारखेला कामशेत येथे वीज समस्यांसाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं. आपली वीज ग्राहक संघटना, कामशेत येथील जी संघटना आहे, त्यांनी सर्व जनतेला आवाहन केलं होतं की आपण कामशेतमध्ये जो वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो व्यवस्थित व्हावा, याच्याकरता एक मोर्चाचं आयोजन 13 ऑगस्टला त्यांनी केलं होतं. तर त्याच्या अनुषंगाने महावितरणतर्फे आम्ही त्यांची त्वरित दखल घेऊन साधारण 3 दिवसापूर्वी एक मॅरेथॉन बैठक झाली. त्यामध्ये आपले सगळे संघटनेचे कार्यकर्ते, सगळे सभासद ते हजर होते आणि त्याच दिवशी त्यांच्या बऱ्यापैकी मागण्याच्या कामाची सुरुवात, त्यांची मागणीचा आढावा घेऊन 1 दिवस अगोदर आम्ही फोनवर चर्चा करून त्या सगळ्या मागण्यांचा आढावा घेऊन त्या संबंधित त्याच दिवशी आमच्या शहरात कामाची सुरुवात ही झाली होती. त्यानंतर परत काल आमचे माननीय कार्यकारी अभियंता एडके साहेब काल रविवारी दिवशी सुद्धा या संघटनेची चर्चा करणे स्वतः इथं हजर होते, व्यक्तिशः हजर होते. ती पण मॅरेथॉन बैठक 2-2.5 तास 3 तास आमची चालली. सगळ्यांसोबत व्यवस्थित चर्चा होऊन प्रत्येक मागणीचा खोलवर चर्चा करून आणि ॲक्च्युअल 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या सर्व मागण्यापैकी जवळपास 80 ते 90% मागण्यावर काम पूर्ण झालेलं आहे. त्याचे सगळे फोटोग्राफ्स, सगळे व्हिडिओज, जे काही काम झाले त्याची सगळी डिटेल मी थोडंसं एक सांगतो की कामशेत शहरामध्ये जे शहर आणि परिसर असेल तिथे जी वीज पुरवठा खंडित होतो, त्याचं मेन कारण होतं की ते विद्युत रवंत्राच्या खाली जे वितरण पेटी असते, त्याला आपण डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणतो, त्याचे ते सगळे जीर्ण झाले होते. कालांतराने ते बदलायचे होते, आपलं काम चालूच होतं, पण या निमित्ताने त्याला वेग आला. तेच आम्ही सगळ्या प्रकारच्या वितरण पेट्या बदलले. आज तर सकाळी अशी परिस्थिती होती की एक सुद्धा फ्यूज आमचा कामशेत शहरामधला गेला नव्हता. हे आपल्याला रिझल्ट दिसतो त्याच्यामधून. दुसरी गोष्ट जुन्या तर दुसरी माशी मागणी होती की जुने विद्युत खांब बदलून देण्यात यावे. त्यासाठी एडके साहेबांची चर्चा झाली होती. तर ते खांब सगळे आपण आयडेंटिफाय केले आहेत. पोलची मागणी साहेबांकडे केली आहे, साहेबांनी ती पूर्ण पण केली आहे. लवकरच त्याचं काम सुरू होईल. आणि सध्या आज 3 विद्युत ठेकेदारचे 3 गँग जवळपास 40 ते 50 माणसं कामशेतमध्ये मागच्या 3 ते 4 दिवसापासून काम करत आहेत. आणि आमच्या कार्यकारी अभियंता साहेबांचे असे सक्त आदेश आहेत की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्युत ठेकेदाराची माणसं किंवा आमचे माणसं असतील हे काम सोडून बाहेर जाणार नाही. त्यामुळे तुमच्या 80 ते 90% मागण्या याच्यात पूर्ण होतील. उरला विषय काही ठिकाणी सिंगल फेज 2 वायरचा सप्लाय होता, जेणेकरून त्याच्यावर लोड बसत नव्हता. त्याला आम्ही 3 फेज 4 वायर केला, जेणेकरून तिथे लोड बसेल. विद्युत मधून निघणारी जी एलटी लाईन आहे त्याची काही ताराचे जीर्ण झाले होते, ते सुद्धा पूर्ण बदलण्यात आलेले आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कामशेत बाजारपेठेमध्ये भूमिगत आपल्याला सगळी लाईन करायची आहे. त्याचा सुद्धा प्रस्ताव मंजूर आहे. त्याला डीपीडीसी योजनेतून त्याला फंड पण अवेलेबल आहे. त्याचं पण साहेबांनी अर्ज दिल्याप्रमाणे लवकरात लवकर त्याचं कॉन्ट्रॅक्टर नेमून ते काम सुद्धा आपण मार्गाला लावणार आहे. प्रमुख जी मागणी होती तुमची पाणी पुरवठ्याची. कामशेत शहरासाठी पाणी पुरवठा होतो हा खडकाळे भागातून. तिथे ऑलरेडी आपल्या महावितरणतर्फे 200 kVच्या ट्रान्सफॉर्मरचं आपण अंदाजपत्रक मंजूर केलेलं होतं MGB, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमधून. सदरील कॉन्ट्रॅक्टरला काल साहेबांनी स्वतः सक्त आदेश देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला आजच्या आज काम करायला सुरुवात सांगितली आहे. जे आत्ताच माझं थोड्या वेळात बोलणं झालं. मग पोलची गाडी तिथपर्यंत थोड्या वेळात पोहोचेल. उद्यापासून प्रत्यक्ष खड्डे खोदून कामाला सुरुवात होईल. येत्या पुढच्या 8 ते 10 दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे कामशेत शहराचा जो पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे, जो की सार्वजनिकरित्या फार त्रास देतो सगळ्यांना, तो व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहे. आणि त्या ठिकाणी 2 फीडरचा सप्लाय आपण आणून ठेवला आहे, जेणेकरून एका फीडरमध्ये काही बिघाड झाल्यास दुसऱ्या फीडरमधून तो सप्लाय चालू करून आपला पाणी पुरवठा अखंडित राहणार आहे, याची संपूर्ण काळजी महावितरणने घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न होता की वीज बिल दुरुस्ती वेळेवर होत नाही, अशी एक साधारण तक्रार होती. तर त्याकरिता मी माझ्या कार्यालयातून आमचा जो कन्सर्न PC होल्डर जो कामशेत विभागाचं काम बघतो, त्याला दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी दिवसभर इथे कामशेत शाखा कार्यालयात उपलब्ध करून देणे. ज्याने कोणाची बिल चुकीचे आले असेल किंवा वीज दुरुस्ती करून घ्यायची असेल तिथे त्यांनी जावे आणि त्यांचं वीज बिल दुरुस्ती करून घ्यावे. त्याच्यामुळे त्यांनाही काही अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि फार जुनी मागणी आहे आपली. साधारण कामशेत शहराला वीज पुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र सबस्टेशनची गरज आहे, असं सगळ्यांची मागणी आहे. ती गरज आहे तांत्रिकदृष्ट्या. आता साधारण विषय असा आहे की कामशेत शहराला तळेगाव ही याची सबस्टेशन आहे, तळेगावमध्ये जे आहे तिथून एक फीडर निघतो, फिनोलेक्स नावाचा. तो एकच फीडर फक्त लांब
खांब आहे त्याची लांबी खूप जास्त असल्यामुळे कुठे जरी काही जरी वारा पडला, पाऊस पडला, एखादा कावळा बसला किंवा कोणी झाड टच झालं किंवा एखाद्याने पतंगाची दोरी टाकली, या विविध कारणामुळे तो सप्लाय बंद होतो आणि बंद झाला की अख्खं कामशेत शहर डार्कमध्ये जातं. त्याच्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचं जे तक्रार आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्याची एक अल्टरनेट अरेंजमेंट आमची पवनानगरमधून आम्ही करतो. या लाईनला जर विद्युत बिघाड झाला तर आम्ही पवनानगरमधून त्याचा सप्लाय बॅकफिट करू. परंतु शहरामध्ये उपकेंद्र नसल्यामुळे आणि लांबी जास्त असल्यामुळे याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. ही मागणी रास्त आहे. त्यासाठी आम्ही केंद्र शासनाचा एक आत्ता एक महिन्यापूर्वी NPSS नावाची एक योजना आहे. त्याच्यामध्ये चिखलसे येथे जागा बघून तिथे एक विद्युत आपलं उपकेंद्र बनवण्याचा मानस आम्ही केलेला आहे. त्याचा प्रस्ताव सुद्धा वरिष्ठ कार्यालयात गेलेला आहे, मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे. चिखलसे ग्रामपंचायतीशी आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे. त्याच्या संपर्कात राहून ग्रामपंचायत ठराव जसा आम्हाला मिळेल आम्ही सिव्हिलच्या लोकांना बोलून ती जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. जागा जशी ताब्यात आली लवकरात लवकर त्याचं काम सुद्धा सुरू होणार. त्याच्यामध्ये 3 विद्युत पुरवठा करणारे आपल्या कामशेतला 3 वाहिनी आपण काढणार आहोत. एक पूर्ण शहरासाठी संपूर्ण एक वेगळी लाईन असेल, जेणेकरून आता जो काही 134 किलोमीटर लांबीचा फिडर आहे तो एकदम छोटा होऊन एक 6 ते 7 किलोमीटरमध्ये राहील, जेणेकरून विद्युत पुरवठा अगदी सुरळीत राहील. पण जसं काल मीटिंगमध्ये ठरलं त्याप्रमाणे ही जी योजना आहे उपकेंद्राची ही साधारण त्याला वेगवेगळे फंड्स लागतात किंवा वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी लागते. ते ह्या माझ्या किंवा आमच्या कार्यकारी अभियंत्याच्या साहेबांच्या अखत्यारीतला विषय नसून हा विषय शेवटी मुख्य कार्यालय किंवा शासनाच्या दरबारी जातो. तर त्याच्या सुद्धा आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर ते पण उपकेंद्र आम्ही सुरू करू अशी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो. आणि उरल्या जे काही 10-20% जे कामं झाले असतील आपली पूर्ण गँग तिथे कार्यरत आहे. जोपर्यंत सगळे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमची गँग इथून जाणार नाही अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. मी काय म्हणतो साहेब, आता तुम्ही म्हणजे कामशेतमध्ये जी आहे ती कामं चालू केली आणि बऱ्यापैकी DPची कामं केलेली. पण माझं मत असं आहे कामशेतमध्ये याच्यामुळे काही जातच नाही. ते जाण्याचं प्रमाण खूप जी जाते ती पवनानगर लाईनमध्ये करावी किंवा तळेगाव लाईनमध्ये करावी. ह्या 2 मेन अडचणी आहेत. या कामशेतच्या अडचणी आहे जायच्या किरकोळ अडचणी आहेत. इथं बाहेर लावला उपलब्ध असतो येऊन तो रिपेअर करतो. पण ही जी पवनानगर लाईन ही उरच्या मागे इकडे येते. मग ही 12,000 किलोमीटर असेल तर मला वाटतं 24 किंवा जास्त किलोमीटर. हा मेन प्रश्न सॉल्व झाला पाहिजे. कारण तुमचं सबस्टेशन होईपर्यंत अजून 2 किंवा 3 वर्ष तुम्ही मताचं कागदपत्री विषय करावं लागेल बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. पण त्याच्यावर पर्याय काय आता लोहाची लाईट तुम्ही पाण्याच्या पंपा बंद देत आहे. हीच लाईट जर आता आमच्या शहरात दिली तर त्याचा मोठा फायदा होईल. कारण ही जी लाईन आहे ना काम लोहाचे रेकॉर्ड असं की ती लाईट सतत जात नाही. ही जी लाईन आहे पवनानगरची लाईन ही रोज दिवसातून 2-3 वेळा जाते किंवा तळेगावची लाईन जाते. आम्हाला पर्याय म्हणून लोहाची लाईन ही पूर्ण गावाला ती बरी पडते आणि ती ऑप्शन मग ती ठेवा पूर्ण गावाला. तळेगावाची ती ठेवा किंवा मग पवनानगरची ती ठेवा असं काहीतरी ऑप्शन ठेवा. कारण जोपर्यंत सबस्टेशन होत आहे तोपर्यंत आणि जर सबस्टेशन झाल्यानंतर मग काय अडचण नाही ना. तुम्ही जे करणार आहे सबस्टेशन ही फार पूर्वीची मागणी आणि याच्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं त्या टायमाला पण जाधव साहेबांनी हे लिहून दिलं. तुमच्या जाधव साहेब तुमच्याकडे जाधव लिहून दिलेले पूर्ण आणि ते माझ्याकडे देखील पण आहे. त्याच्यामध्ये तेव्हा गोरडे साहेब होते खेडला या लोकांनी ते लिहून त्याच्यामध्ये मागणी आहेत. त्याच्यामध्ये खांबाला जे गंजलेले खांब होते त्याला सायकली सिमेंट वगैरे ती कामं त्यांनी केली. पण हे जे मेन काम आहे ही मेन अडचण मेन हीच आहे. आणि पावसाळ्यामध्ये जाण्याचं प्रमाण वाढते राहील. कारण का झाडं वाढलेली झाडं पडले फांदी पडले काय शिवाय काय ते होतं होतं. पण याच्या कारण तुम्ही लोहाची लाईन जी आहे ना ही काम ह्याच्या थ्रू काम राहील ही फायदेशीर राहील. ह्या पवनानगर किंवा तळेगाव याच्यामध्ये एक लाईन कमी करा आणि इकडे एक लाईन वाढवा लोहाची लाईन वाढवा. ती हवीच आम्हाला फक्त पाणी पुरवठ्यापुरतं नाही तर पूर्ण गावापुरतं हवी आम्हाला. बोला ना. साधारण आपण चिखलसेमध्ये एक नवीन सबस्टेशन प्रस्तावित केलेलं आहे. त्याची जागा आपल्याला उपलब्ध होती. हे सबस्टेशन नक्कीच होईल. पण अगोदरच्या योजनेमध्ये नायगावमध्ये इथे आपण एक जागा प्रस्तावित केली होती. ती जागा अजून आपल्या ताब्यात नव्हती. RDSS नावाची जी शासनाची योजना होती त्याच्यामध्ये ते नायगावचं उपकेंद्र प्रस्तावित होतं. पण तो जागेची ठोस उपलब्धता नसल्यामुळे त्या कामात लिमिट डिले होते. पण मला आता जे काही सरपंच साहेबांशी बोललो किंवा चिखलसेच्या लोकांशी बोललो तिथे ती जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर जागा उपलब्ध असली तर नक्कीच सबस्टेशन हे 100% एका वर्षाच्या आत कालावधीत होत असतं. तर याच्या अगोदर सुद्धा ते नायगावचं प्रस्तावित होतं. पण जागेची उपलब्धता झाली नसल्यामुळे त्याच्यामध्ये डिले झाले. आता ह्या चिखलचे तांत्रिकदृष्ट्या आम्हाला चिखलची जी जागा योग्य वाटते
जेणेकरून लाईनची EHV सबस्टेशन जे पवन आहे त्याचं लोडिंग पण कमी आहे, त्याला लागणारी लाईन पण कमी लागणार आहे आणि ते तुमच्या कामचे शहराच्या जवळ आहे रस्ते. त्याला मेन म्हणजे रस्ता आहे, जाण्या येण्यासाठी जे काय आम्हाला इक्विपमेंट तिथे ट्रान्सफर करावं लागतं, ही महत्वाची बाब आहे. तुम्ही म्हणता बरोबर ह्याला वेळ लागेल, त्याची तात्पुरती ह्याला समजा वर्षभर लागत असेल तर आमचा 6 महिन्यात सुद्धा तुम्हाला वीज पुरवठा सुरू करण्याचे एक मानस आहे. इथं कौली विमान म्हणून एक ST कन्झ्युमरचं इंडस्ट्रियल पार्क येतं, त्याच्यासाठी जी लागणारी लाईन आहे जांभूळ गावाच्या पलीकडे म्हणजे नायगावच्या अगदी 2-3 किलोमीटरच्या पलीकडच्या बाजूला एक विजन सिटी नावाचं एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आमचं एक जुनं सबस्टेशन आहे होतं, ते आम्ही चालू केलेलं आहे. तिथून केबल टाकून आता जो काय तुमचा जो तळेगाव उपकेंद्रातून तुम्हाला फिनोलेक्स नावाचा पेडर येतो, तो जो 134 असेल त्याला बिलकुल अर्ध कट करणार आम्ही आणि अर्धा जो सप्लाय वडगाव शहराचा पलीकडचा भाग आहे तिकडेच ठेवणार. ती केबल तिथे टाकून आणून तुमची लेंथ अर्धी करणार, म्हणजे नक्कीच तुमचं 50 ते 60% इंटरप्शन हे आपोआपच कमी होणार. हे साधारण किती महिने? हे साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये हे काम होणार. केबल ऑलरेडी तिथे आलेले आहे, साहेब स्वरूपात कार्ड तुम्हाला सगळे आहेत ना मग सगळं. आहे सगळं त्यांनी आहे ना. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपली मॅरेथॉन बैठक झाली त्या बैठकीमध्ये साहेबांनी जेवढे काही कमिटमेंट दिले ते सगळे लेखी स्वरूपात तुम्हाला नमूद केलेलं आहे. ते बरोबर आहे. आणि सुधीर भाऊ थोडं तुमचं म्हणणे पण असं आहे की सबस्टेशनला टाइम लागेल किंवा काय लागेल, प्रमुख मागणी त्या दिवशी तुम्ही बाहेर घेतली फोन केलं ना, ते मागणी अशी आपण का घेतली की पंप हाऊससाठी वेगळी मागणी का तुरंत मिळतात का आपल्याला ते 13 फूट आपण का द्यायचं की आजची परिस्थिती पाहता पाणी पुरवठा खूप खंडित होतोय. त्याला म्हणजे आता आपल्या कारण माहिती की तुम्ही सांगितलं तेच कारण की पावलं फिटर आपलं जे शिवण्याचे उर्शेवरनं त्याच्यामुळे लाईट खंडित होते. 4-5 तासामध्ये आपण साहेबांना काय विनंती केली की बाबा 4-5 तास समजा जी आपलं सिंगल फेजिंग लाईन आहे, घरगुती लाईन आहे, आपण इन्व्हर्टरवरती ते ऍडजस्ट करू शकतोय. पण 5 तास जर पाणी पुरवठा जर खंडित झाला तर तो रिकवर व्हायला 2रा-3रा दिवस जातो. कारण की आज 150-200 वॉल्व लाईनी काढायच्या दिवसाला म्हटलं 5 तास जर लाईट 4 तास लाईट गेली त्याचा परिणाम इम्पॅक्ट घ्यायच्यावरती होतो. आता त्याचं जीवन उदाहरण आज बघा या ग्रामपंचायतवरही 50-60 महिला आमच्या पाणी प्रश्नासाठी 6वा दिवस होता. सर तिथं होते स्वतः आमचे सर होते, 6 दिवस पाणी होतं. आज आम्ही त्याकरता एक कठोर निर्णय घेऊन त्यावरती काही भागचं जिथं रोज पाणी पुरवठा तो बंद करून ते 6 नंबर वॉर्डमध्ये जिथं 6 दिवस पाणी नाही तिथं पाणी पुरवठा चालू केला. तो जिल्ह्याचे अध्यक्ष आपले त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सगळे लावण्यात ते पाणी पुरवठा चालू केलाय. पण ते एवढीच मागणी आपण त्यास करते ती मागणी एकदम योग्य आहे. तुरंत म्हणजे त्यासाठी पाणी हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. त्याकरता आपण निर्णय घेतला नाही. मुख्य मुद्दा तोच घेतला आपण. म्हणजेच ना, नाही, सुधीर भाऊ, तो मान्य पण ही मान्य मागणी झाली आणि योग्य झाली ती. अर्जंटमध्ये पण आपण आपल्या गावापर्यंत पण थोडी वाढला पण जाऊन पाहिजे ते पण आता हे सध्याच्या आपण त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला पाणी मिळणं महत्वाचं आहे. पाण्याचं हे बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित याच्या विरोधामध्ये वीज ग्राहक संघटना कामशेटच्या वतीने दिनांक 6/8/2025 रोजी श्री गणेश मंगल कार्यालयामध्ये एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. त्या मीटिंगमध्ये कामशेट शहरातील सर्व सुजाण नागरिक या वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकाच्या भोंगळ कारभाराला वैतागून एक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये सर्व कामशेतकऱ्यांनी योजला होता. व्यापारी मंडळांनी देखील त्या मोर्चास खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा देऊन कामशेत बंद हाक पुकारली होती. की अनेक नागरिकांच्या समस्या असतील की 50-60 वर्षापासून जे गंजलेले पोल आहेत, विद्युत वाहिन्या आहेत, विद्युत फिडर आहेत किंवा आपले DP आहे, ट्रान्सफॉर्मर आहेत, हा लोड असह्य झाला आणि मीटर जास्त वाढणे झाले आणि लोड एकाच ठिकाणी जास्त गेल्यामुळे वारंवार फ्यूज उडणे आणि पाणी पुरवठा जी लाईन आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तळेगाव म्हणजे फिनोलेक्स लाईन म्हणतो, दुसरी लाईन पवनानगरवरती आणि त्या लाईन वारंवार जाणे 5-5 तास दिवसातून लाईट जाण्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत खडखड्याच्या पाणी पुरवठ्यात देखील चांगल्या पद्धतीने परिणाम होतोय आणि ते परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना घरगुती पाणी नाही, लाईट नाही, इतकी तीव्र 13 तारखेला जो मोर्चा आयोजन भरतभाई मोरे असतील, तानाजी दाभाडे असतील, व्यापारी विलास भाऊ असतील अशा सर्वांच्या वतीने आपण पुकारण्यात आलेला होता. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र विद्युत महामंडळाने दुसऱ्या दिवशी 7 तारखेला रंगोली हॉटेलला सर्व पदाधिकाऱ्यांना फोनद्वारे बोलवून इथे एक बैठक घेण्यात आली आणि ज्या काही आपल्या रीतसर मागण्या होत्या त्या मागण्यांचं संभाषण करण्यात आलं आणि ते त्वरित त्यांनी सोडवून
असं आश्वासन दिलं. त्याच्यानंतर परत अजून परदेशी साहेब आहेत, रेकॉर्डकर साहेब आहेत, दुसऱ्या दिवशी परत बैठक झाली आणि ज्या आपल्या मागण्या या वीज ग्राहक संघटनेने त्यांच्याकडे केलेल्या होत्या त्या त्यांनी 80 ते 90% पूर्ण करण्याचं मानस आणि आता देखील 40-50 लोकांची टीम या कामशेत शहरामध्ये कार्यरत आहे, काम करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विद्युत तारा ज्या गंजलेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत की खूप वर्षापासून त्या तारा आहेत आणि पाऊस पडला, वादळ वारा आला, कावळा चिटकला, चिमणी चिटकली तर त्या सगळ्या पडल्याने गंजल्याने ते पण नवीन काम त्यांचं चालू आहे. रोहित्र पेटी बदलण्याचं देखील त्यांचं काम चालू आहे आणि ही त्यांनी जे आश्वासन दिलं आणि ज्या मागण्या आपण केलेल्या होत्या तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्हाला सर्वांना कामशेतकऱ्यांना देखील एक माहिती व्हावं म्हणून आपण ज्या मागण्या केल्या होत्या आणि प्रशासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ज्या मान्य केलेल्या आहेत. शहरातील खराब झालेले रोहित्र पेटी बदलणे, पाणी पुरवण्याकरता 22 केवीचं किसलॉन फिडर व नवीन मंजुरी रोहित्र काम पूर्ण करणे, गंजलेले खांब झालेले खराब झालेले बदलणे, जुन्या तारा ज्या आहेत त्या बदलणे, कामशेत येथे बदलून गेलेले कर्मचारी त्याच ठिकाणी नवीन कर्मचारी नेमणे, दर मंगळवारी व शुक्रवारी वीज बिल दुरुस्ती करता कामशेत शाखा कार्यालयात विभागातील कर्मचारी पाठवणे, कामशेत येथील गंजलेले पोल बदलणे, कामशेत शहरातील रोहित्राची आवश्यकतेनुसार क्षमता वाढवणे. त्यांनी त्याच दिवशी ज्या दिवशी बैठक झाली दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. आणि कामशेत शहरातील नवीन उपकेंद्रासाठी चिखलचे कामशेत परिसरातील जागेची पाहणी करून उपकेंद्र उभारणे. या ज्या आपल्या वीज ग्राहक संघटनेच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या 80 ते 90% त्यांचं काम चालू आहे आणि जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कामशेत शहरामधून आम्ही ती गँग आहे, ती टीम आहे ती आम्ही नेणार नाही आणि ज्या तुमच्या समस्या आहेत त्याचं 100% निवारण करू असं साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. तर त्यांचंच आश्वासन लिखित स्वरूपात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंडळाचे जे खेडचे जे साहेब आहेत माननीय राजेंद्र येडके साहेब, कार्यकारी अभियंता राजगुरू यांनी जावं क्रमांक 06-102 यांनी आपल्याला लिखित स्वरूपात कळविलं आहे. सर्व श्रेष्ठी असतील, वीज ग्राहक संघटनेचे आमचे सन्माननीय आधारस्तंभ अध्यक्ष असतील यांना मी विनंती करतो की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपण जे 13 तारखेला करणार होतं सर्व कामशेतकऱ्यांच्या नागरिकांना आपण आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त संख्येने कामशेत बंद पुकारला होता आणि हे आंदोलन करणार होतो. तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे हे आंदोलन थांबणार नाही आणि हे जो आंदोलन आहे जर या 8-10 ते दिवसामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण काम पूर्ण होती, उरलेली 10-20% राहिलेली ही जर झाली नाही तर येत्या 10-12 दिवसांनी पण आंदोलन आम्ही करू. तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित किंवा काय तर ते अध्यक्ष भरतभाई मोरे हे करतील. आजच्या 13 तारखेच्या मोर्चाच्या निमित्तानं गेली 7 दिवस आपण मंडळी वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी खेड, मान्य अभियंता सन्मान्य राहुल परदेशी, सन्मान्य संदीपजी खिरेवरकर, तहसीलदार सर्वांनी निवेदन दिले होते. 13 तारखेला आपण बंदचं आवाहन केल्यानंतर मोर्चा आवाहन केल्यानंतर सन्मान्य ABCBचे सर्व अधिकारी गेले 2 ते 3 दिवस सातत्यानं आपल्यावर मिटिंगा करतायत आणि त्या मिटिंगाच्या माध्यमातून जे मूलभूत प्रश्न जवळचे आहेत ते त्यांनी सोडायचं मान्य केले. आता आपल्यासमोर राहुल परदेशी साहेबांनी वाचन केलं. आपल्यासमोर आता या गावचे सरपंच सन्मान्य गायकवाड साहेबांनी आपला जो विषय मांडलेला आहे म्हणजे जवळजवळ ठरलेल्या गोष्टीप्रमाणे मागण्याप्रमाणे 90% मागण्या ह्या आपल्या मान्य झालेल्या आहेत. राहिला मुद्दा एक की आपल्याला सबस्टेशनची अत्यंत काळाची गरज आहे. सबस्टेशन शिवाय कामशेत शहरात पर्याय नाही आणि कामशेत शहर हे आज कमी उशिरा वाटतं पण हे कामशेत शहर पुढच्या महिन्यात जास्त वाढणार आहे. हे कामशेत शहरामध्ये सातत्यानं कुटुंबाची संख्या ही वाढते, भाडेकरू वाढत आहे. तर कारण हे कामशेत शहर या तालुक्याचं मध्यवर्ती सेंटर असल्यामुळे
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणसं ह्या कामशेत शहरामध्ये राहतात, कारण त्याची नोकरी ही पुणे आणि मुंबईला असल्यामुळं मुलांना शाळा तळेगावाची लोळा आणि कामशेतला मिळावीत म्हणून कामशेत शहरी खऱ्याच वस्ती वाढते. आणि कामशेत शहरी वस्ती वाढताना जेव्हा वस्ती वाढते तेव्हा विजेची मागणी वाढते. तेव्हा विजेची मागणी वाढते तेव्हा वीज पुरवठा केला गेला पाहिजे म्हणून आपण सातत्याने ओरडत असतो. आणि मग त्यासाठी खऱ्या अर्थानं प्री प्लॅन म्हणून हे कामशेत शहराचं पुढील भविष्याचा विचार करून कामशेत शहरामध्ये सबस्टेशनची अत्यंत महत्वाची मोलाची गरज आहे. पण ते नुसतं सर साहेब ते कमी दर्जाचं नको आहे, ते कमी केवीचं नको आहे. आम्हाला जे सबस्टेशन बनेल ते पुढल्या 5 वर्षाचा फ्युचर प्लॅन केला गेला पाहिजे. किंवा यावर्षी लोकसंख्या किती आहे? 25,000 आहे. पुढची लोकसंख्या किती वाढणार आहे 5 वर्षांनी? म्हणजे त्या जोड किती वाढल्या पाहिजेत? कारण कामशेत शहरामध्ये 11 माळ्याच्या बिल्डिंगला परवानगी मिळालेल्या आहेत. मग 11 माळ्याची बिल्डिंग आल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये एक कॉलनी बसते. अशा 20 बिल्डिंग मध्ये वाढल्या, 100 बिल्डिंग वाढल्या. मग मीटरची गरज किती आहे? 2 यंत्र किती वाढली? म्हणजे आम्हाला या ठिकाणी सबस्टेशन अत्यंत तुमच्या प्रस्तावामध्ये हे सबस्टेशन भविष्यकाळाचा विचार करून हे मोठं असलं पाहिजे. त्याची काळाची गरज आहे. आणि तो मूलभूत प्रश्न जरी असला, तो प्रस्ताव जरी असला तरी मी आपल्याला आश्वासित करतो की वीज ग्राहक संघटना सबस्टेशनला जागा मिळण्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तो प्रश्न एमईसीबीचा नाही, तो प्रश्न तुम्हाला सर्वांचा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये शासनाने लक्ष घातले गेले पाहिजे. डिप्युटीचा फंड मिळाला पाहिजे, पालकमंत्री लक्ष घातलं पाहिजे, स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष घातले गेले पाहिजे. जर स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष घातलं तर आपल्याला ह्या कामाला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुम्ही जे आमची कामं मंजूर केली आहेत, मग त्यात पोल बदलले असो, तारा बदलल्या असो, डीपी असो, बॉक्स असो, आणि गेली महिनाभर कामशेत शहराला 7 दिवस पाणी मिळत नाही, 5 दिवस पाणी मिळत नाही. काय मिळत नाही? 24 तास वीज पुरवठा नाही. आणि मग तुम्ही ते मान्य केले की 24 तास आम्ही तुम्हाला वीज पुरवठा देणार आहोत. इथपर्यंत आपलं मागणी आम्हाला मान्य आहेत. फक्त सबस्टेशन सोडून या ठिकाणी मी असं म्हणतो की सातत्यानं आम्ही आंदोलन करतो काय आयुष्यभर. जे तुमच्या खिशात होतं ते तुम्ही आम्हाला दिलंय, पण जे तुमच्या खिशात नाही ते तुम्ही देऊ शकत नाही. मग तुमच्या खिशात काय नाही आता की तुमच्या सबस्टेशनला जागा उपलब्ध नाहीये. तुमच्या खिशामध्ये आज केबल अंडरग्राऊंड टाकायला पैसा नाहीये. मग तुम्ही आज डिप्युटीवर डिपेंड आहात, तुम्ही आज बजेटवर डिपेंड आहात. पण तुमचे प्रस्ताव जरी किती गेले तरी या तालुक्यातल्या आमदारांनी म्हणा, खासदारांनी म्हणा, लोकप्रतिनिधींनी हा विषय कामशेत शहराचा विचार करून प्राधान्याने मांडला गेला पाहिजे, सोडवला गेला पाहिजे. ती खरी आज अपेक्षा आहे. पण तुमचं कौतुक ह्या ठिकाणी असं की तुम्ही अधिकारी नसून तुम्ही या भागाचा एक ऍक्टिव्ह भाग आहे. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं हे प्रस्ताव मांडलेले आहेत, तुम्ही त्या प्रश्नाची पूर्तता केलेली आहे. फक्त तुम्हाला जागा मिळण्याची वाट बघितली तर तुमचा फंड तयार आहे. मी कालच्या मीटिंगमध्ये एडेकर साहेबांनी सांगितले साहेबांनी की आमचा फंड तयार आहे, आमचं सगळं तयार आहे, फक्त आम्हाला जागा द्या. एक नाना पाटेकर म्हणे, कुणी घर देतं का घर देतं घर, कुणी आम्हाला घर देतं का घर. त्याच पद्धतीने एमईसी जागा देतं का जागा देतं का असा विषय सुरू पडलेला आहे. आणि म्हणून जास्त आधी काही गरज नाही. आपण या संघटनेची दखल घेतली. मी जर संघटनेची नाही तर कामशेतच्या सगळ्या नागरिकांची आपण दखल घेतली. त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, तो आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि तुमच्या हृदयाला पाझर फुटला म्हणून आमचे विषय सुटले. या ठिकाणी मी आपल्या सर्व मित्रमंडळी विनंती करतो की आपल्याला आपली ही एकी अशी ठेवायची. आपण आपले झेंडे नक्की वापरा, पण समाजाच्या कामासाठी, समाजासाठी आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे. मूलभूत गरज एकत्र काळाची गरज आहे. आणि साहेब
आम्ही आमचा जो 13चा मोर्चा आहे, हा 13चा मोर्चा आपल्या कामाची गुणवत्ता, जे तुम्ही तुमचे 3 आणलेले ठेकेदारांचे कामगार आहेत, ते काम आज आम्ही समजा माघार घेतली आणि तुम्ही उद्या काम बंद केलं, काय करणार? तुम्ही काम पूर्ण केल्याशिवाय आमचं आंदोलन स्थगित होणार नाही. फक्त या आंदोलनाला गती म्हणून ही पुढे जाणार आहे. एक 15 दिवस आम्ही हे काम आंदोलन हे पुढे ढकलतो. त्याची आपण पूर्णपणे दखल घ्यावी, कारण की आम्हाला कळेल की तुम्ही खरंच आमच्या आवाजाला तुम्ही आवाज दिला, साथ दिली, तुम्ही काम ऍक्टिव्हपणे केलं. आम्ही पाहतो तुमचे 3-4 गंगा फिरतायत, तुम्ही काम करतायत. पण अजून आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे की तुम्ही आमचे पाणी उचलण्याच्या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण 13 पोल टाकत नाही, त्याच्यावर गाड्या ओढत नाहीत, 24 तास तुम्ही लाईट चालू करत नाहीत आणि टाकी भरत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबलेलं नाही. आणि म्हणून तुम्ही मंडळींनी एक चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि सगळ्यात कौतुकी बाब म्हणजे की वर्तमानपत्र मित्रांनो, तुम्ही गेली 6 दिवसामध्ये या प्रश्नाला एवढी मोठी उचल दिली. तुम्ही चांगला प्रश्न मांडला. घराघरात तुमच्या पेपरच्या बातम्या, टीव्हीच्या बातम्या गेल्या, इलेक्ट्रिक मीडिया तुमचा गेला आणि या बातम्यामुळे याला वाचा फुटली. म्हणजे इलेक्ट्रिक मीडिया, वार्ता आणि जनता जेव्हा एकत्र येते तेव्हा काय होतं याचं उदाहरण म्हणजे आजच्या 90% झालेल्या कामाची पूर्णता. आणि म्हणून मी तुमचे कौतुक करतो, मी तुमचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर मी कामशेत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असेल, सर्व जनता असेल, मी तुम्हा सर्वांचेही आभार मानतो की तुम्ही पण आवाजाला साथ दिली, आपला प्रश्न समजावून घेतला. यात तुम्ही एक ताकदीने आला, कुठला विचार डोक्यात ठेवला नाही. विचार हे तुमचे प्रत्येक असतातच, पण एक विचार डोक्यात ठेवला की माझ्या शहरामध्ये जाणारी लाईट ही 24 तास असली पाहिजे. माझ्या शहराचे काम झालं नाही, ते काम पूर्ण झालं पाहिजे. या विचार तुम्ही साथ दिलीत, म्हणून मी परत तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि हा आले का कुठे दिसायला काही त्याचप्रमाणे कामशेत शहर पोलिसांचे आभार मानतो. का म्हणतो की त्यांचा कार्यक्रम हा नंतर असतो. आम्हाला आंदोलन माहिती ना, आम्ही जेव्हा रस्त्यावरती येतो तेव्हा त्यांचा कार्यक्रम सुरू होतो, तेव्हा ते काम करत नाही. आणि मग त्यांचे आभार मानतो की त्यांनी पण आपल्याला सहकार्य केले, त्या सगळं आभार मानतो. परत आपल्या सर्वांचे, वार्ताहरांचे, सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. आणि हा मोर्चा 15 दिवस पुढे ढकलला अशी सर्व विनंती करतो. परत या ठिकाणी संदीप साहेब असतील, परदेश साहेब असतील, कडीकर साहेब असतील किंवा एडके साहेब असतील, या सर्वांचे आभार मानतो. आणि याच पद्धतीनं एमईसीबीने आमच्याकडे याच पद्धतीनं लक्ष द्यावं, शॉक देऊ नये, लक्ष द्यावं, शॉक देऊ नये, आम्हाला धक्के देऊ नयेत अशी विनंती करतो. आणि तुम्ही जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ, बरोबर ना, आम्ही सर्व ग्रामस्थ, या तालुक्याच्या आमदार असेल, या तालुक्याचे नेते असतील, आम्ही नेत्यांच्या पुढे घरानं मांडून तुम्हाला आपल्या जागाची लवकरात लवकर मिळेल अशी सर्वांनी विनंती करतो. आणि तुम्ही सगळे जमलात तेव्हा सगळ्यांचा आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जाहीर करण्यापूर्वी एमईसीबीने साहेबांचे पत्र आणलंय, हे पत्र स्वीकारायचे की जे त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या त्या मागचं पत्र सगळे स्वीकारते. 5 मिनिटं पत्र घ्यायच्या अगोदर आजचं जे माहिती आहे व्हॉट्सअपवरती आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांचं निधन झालं. 1-2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली
पत्र द्या. हो, तात्या. आणि मग सर, बरं तुम्ही या. बरं आम्ही नाही तुम्ही आलो या. पत्र द्या. तुम्ही पुढे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.